रामराम मंडळी. तुम्हाला सांगायचं म्हणजे अमेरिकेचा व्हिडिओ मी टाकला होता गणपती विसर्जनाचा. तर त्याच्यावर काही लोकांनी कमेंट टाकलेत की तुम्ही अमेरिकेत राहतायसा म्हणून चांगलं राहतायसा, इथं आल्यावर तुम्हाला काय होतंय, घाण करतायसा, असं तसं. मग त्यांना सांगण्यासाठी पुढचे 2 व्हिडिओ मी टाकलेत. ते फक्त तुम्ही बघा आणि मग मला सांगा की आम्ही अमेरिकेत आणि भारतात कसं राहतोय ते. दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे आम्ही कोल्हापूरच्या पुरे, जसं गुळावणी गोड आहे तसं प्रसंगी लवंगी मिरची पण होतोय. त्यामुळं बोलताना आमच्याबरोबर जपून बोलायचं. कारण नुसतं रीलसाठी कुठलाही व्हिडिओ आपण करत नाही. कारण कसं आहे, काहीतरी चांगलं लोकांना सांगावं म्हणून आम्ही व्हिडिओ करतोय. त्यामुळं बोलताना जरा जपूनच आपल्याबरोबर. असं गणपती विसर्जन आम्ही अमेरिकेत केलं. आता 5 वर्ष झालं मी गणपती बसवते आणि दरवर्षी असंच विसर्जन इथं करतोय. त्यामुळं नावं ठेवणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही काय करताय हे मला सांगा. स्वतः काय घंटा करत नाहीत आणि दुसऱ्याला नावं ठेवायला पहिला. कसं आहे माहितीये काय, तुम्ही भारतात राहा नाही ते अमेरिकेत राहा, जसं राहताय तसंच राहतात. असं हिता आलं म्हणून काही वेगळं वागत नाहीत. पण काही लोकांमुळं त्याचं नाव बदनाम होतंय हे मात्र नक्की. पण कसं आहे माहितीये काय, आता मी माझ्या गावचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. आता ज्यावेळेला लग्नाच्या आधी मी ज्यावेळेला आमच्या गावात होतो त्यावेळेला हा उपक्रम मी आणि माझ्या मैत्रिणींनी सगळ्यांनी मिळून हे चालू केला. तर काय चालू, हा मागच्या वर्षीचा व्हिडिओ आहे दानोळीचा. आणि मागच्या वर्षी गणपती विसर्जनला गेलो होतो तिकडं. आणि हे बघा, तर गणपती जे कोणी नदीमध्ये विसर्जन करतात त्यांना सांगत होतो की नका करू. आणि हे गणपती जे विसर्जन केलेले आहेत हे सगळे गोळा केले आणि जिथं कोण पाणी पित नाही त्या विहिरीमध्ये जाऊन हे सोडतात. तर हे असं आमच्या मी आणि माझ्या बहिणींनी, त्यावेळेला मैत्रिणी नव्हत्या त्याच्यामुळे बहिणींनी आणि मी जरा इकड तिकडचा कचरा गोळा केला, गणपती गोळा केले, जे कोण देत नाहीत त्यांना समजावून सांगितलं. आणि अशा पद्धतीनं आम्ही हे कार्यक्रम केला. आणि ही बीच आहे ही मागच्या वर्षीची. हे बघा कसं आहे माहितीये काय, आपण नुसतं बोलत नाही हो. त्यामुळं नावं ठेवताना विचार करून बोला की लोक फक्त अमेरिकेत चांगलं राहतात.